राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेत पाँडिचेरी आणि केरळ संघ विजेते ठरले। महाराष्ट्रात प्रथमच सोलापुरात हे सामने आयोजित करण्यात आले होते। राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटात पाँडिचेरी तर मुलांच्या गटात केरळ संघानं विजेतेपद पटकावलं। उपविजेतेपद दोन्ही गटात तामिळनाडू संघानं जिंकलं। मुलींच्या गटात केरळ तर मुलांच्या गटात आंध्र प्रदेश संघानं तृतीय विजेतेपद जिंकलं। मुलांच्या गटात चौथं बक्षीस उत्तराखंड संघानं जिंकलं। रॉकेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रॉकेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित तसंच महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत नेहरूनगर डी.एड. कॉलेज येथील चंद्राम चव्हाण गुरुजी मैदानावर 8 मे पासून या स्पर्धा सुरू होत्या। स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तराखंड, केरळ आणि पाँडिचेरी अशा 8 राज्यातील मुलामुलींच्या संघांनी सहभाग घेतला। स्पर्धेत मुलींचे 4 तर मुलांचे 7 संघ सहभागी झाले होते। प्रारंभी 8 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर साखळी पद्धतीनं सामने पार पडले। रविवारी मुलींच्या गटातील पाँडिचेरी आणि तामिळनाडू संघात अंतिम सामना अटीतटीचा होऊन पाँडिचेरी संघानं विजय मिळवला, तर मुलांच्या संघात केरळ आणि तामिळनाडू संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात केरळ संघानं 25-11 गुणांनी तामिळनाडू संघावर मात करून विजयश्री खेचून आणली। सोलापूरकरांना रॉकेटबॉल सामन्यानिमित्त नवीन खेळ पाहायला मिळाला। रविवारी अंतिम सामने पार पडल्यानंतर बक्षीस वितरण माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, मागास सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक सदस्य विजय शाबादी, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, पत्रकार तात्यासाहेब पवार, जॉगर्स क्लबचे क्रीडा मार्गदर्शक संतोष कदम, सामाजिक कार्यकर्त्या अलका गाडेकर, प्रसाद गाजरे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडलं। यावेळी रॉकेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव तथा खेळाचे संस्थापक आणि उद्गाते डॉक्टर गोपाल कृष्णन यांनी मार्गदर्शन केलं। या सामन्यांसाठी फेडरेशन विविध राज्यातील पदाधिकारी जी श्रीधर जॉईंट सेक्रेटरी, डी सौंदराज जॉईंट सेक्रेटरी, एम.डी. हाफिज अहमद जॉईंट सेक्रेटरी, मोहम्मद असीम जॉईंट सेक्रेटरी, अनवर बाशा आंध्र प्रदेश सेक्रेटरी, ललिता उत्तराखंड सेक्रेटरी, व्ही.के. मुत्तुकृष्णन उपाध्यक्ष तामिळनाडू आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। रॉकेटबॉल फेडरेशन महाराष्ट्र राज्य सचिव लक्ष्मीकांत पुजारी यांनी या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन आणि आयोजन केलं होतं। स्पर्धेसाठी पी. सुरेश, बी. विद्या, एम. प्रशांत, एम. संतोष कुमार, एम. कीर्तना, जेसना मारिया जोश, चेजिन बिजू आदी चॅम्पियन खेळाडूंनी पंचांची कामगिरी बजावली। उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी सामन्याप्रसंगी सदिच्छा भेट दिली। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शरणराज केंगणाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या सामन्यात विशेष योगदान म्हणून बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैल हत्तुरे आणि सुभाष चव्हाण तसंच विजय शाबादी, विश्वनाथ आमणे, मल्लीनाथ याळगी, भगवती पुजारी, मनीषा पुजारी, सिद्धाराम औरसंग, मल्लिकार्जुन पुजारी यांच्यासह अन्य मान्यवरांचं विशेष योगदान लाभलं। मग ही सगळी तगमग बघितले, त्यांचं स्वतःचं कॉलेजचा अभ्यास हे करत असताना, शिक्षण घेत असताना हे सगळं बघायचे, अभ्यासी करायचे आणि हे सगळं बघायचे। त्याच्या काही गोष्टी गोपाळकृष्ण सरांनी नोटेड केले आणि त्याच माध्यमातून त्याच याची एक पुस्तक तयार झालं आणि त्याची आचारसंहिता तयार केली आणि त्याच आचारसंहिता म्हणजे त्याची नियमावली तयार झाली आणि ती नियमावली म्हणजे ही रॉकेटबॉलची नियमावली आहे। आणि त्याच्यावरती डॉक्टर पदवी ही यांना मिळाली। त्यांनी त्याच याच्यावरती PhD केली आणि PhD केल्यानंतर त्यांना ही पदवी मिळाली। स्वतःच्या शाळेमध्ये गल्लीमध्ये हा खेळ सुरू केला आणि त्याचं नाव आज जगभरातल्या 5 देशांमध्ये जातो।
प्रत्यक्षात जरी गोपालकृष्णन बाहेर देशामध्ये जर गेले नसते तरी झूम मिटिंगच्या माध्यमातून, गुगल मिटिंगच्या माध्यमातून, व्हिडिओ बघून, फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ बघून ते लोक त्यांना अप्रोच होतात आणि त्यांच्यातनं हा त्यांचा खेळ सुरू होतो.